गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो आत्ता एक अर्धा तासापूर्वी उठलो आम्ही. थोडं फ्रेश झालो, चहा घेतला, कॉफी घेतली आणि सनराईज पाहायला जातो आहे आता आम्ही. आणि तिथं परत मॉर्निंग वॉक पण करतो बीचवर आणि येतो परत हॉटेलला. 6:15चा सनराईज आहे. ओके ओके 6:15 होत आले. ओके. सो चला लगेच जाऊ आणि आल्यानंतर मग परत चालू करूया नेक्स्ट या दिवसाच्या ॲक्टिव्हिटीज. ओके चलो बाय बाय. बाय बाय. चला बीचला चाललो आम्ही आता. अरे बोलले फास्ट होतं, मला वाटलं ते तुझ्याकडे बघायला फिरती बिना बघता. तिचं काय भरोसा नाही. हे आता गेले तर ड्रोन पण शूट झालं का? झाले झाले. काय झालं? सो हॉटेलच्या इथून निघालो की समोरच बीच आहे. देवाला कैलास गेली ना? हां इथंच आहे ना. कुठं आहे ड्रोन? काय तिथे रोड कडे कशाला नेते? आपल्याकडे घे बाळा, तेवढ्या उंच नेऊन काहीच उपयोग नाही. खाली घे. अरे बाबा किती वरती घातलं तुम्ही, आपल्याला उंची कळत नाही. खाली घे अंकू. आला. सांग तुला सांगता आता कसं नाही होतं. बाळा थांब बाळा. ए येऊ दे. ते झाडं दिसतं ते तिथे नाही त्याला. तिकडं तोंड आधी तिकडं तोंड कर. ते तिकडं तोंड करून दे रे बाळा ना. हा बस. हां बघा बघा कसा करतो हा. दाखवतो ना, कसं दाखवतो मी कसा आहे आणि कसा करतो. आण. अरे बाळा खाली उतरू नको. इकडे घेऊन ये आधी. कॅमेरामॅन ॲक्शन. गुड मॉर्निंग वन्स अगेन. सो सकाळी आम्ही बीचवर जाऊन आलो, बीच वॉक केलं, काही ड्रोनचे फुटेज कॅप्चर केले. सो आता आम्ही पहिले काय कुठली व्हॅली? हिमाचलन टेम्पल आणि अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. कैलासगिरी हिल. ठीक आहे. कैलासगिरी हिल्स ना, कैलासगिरी हिल्सला जातो, त्यानंतर बाकीचे हिमाचलन टेम्पल आणि 2-4 बीचेस आहेत. ओके सिमाचलन टेम्पल आणि बीचेस. सो ठीक आहे. सो आजचा हा डे प्लॅन आहे. सो भेटू नंतर. चलो बाय बाय. गाडीचे काच साफ करतोय. ड्रायव्हर गाडी चमकना चाहिए. चांगले काम असतात. गाड़ी चमकना चाहिए. मॅडम आप थोड़ा पूजा का देखो हमारे पास.
टायमिंग सांगते कशाचा? कैलासगिरी. हां, कैलासगिरी पर्वतला आम्ही चाललो होतो आत्ता, पण ते 11 वाजता ओपन होतं जर तुम्हाला रोपवेने जायचं असेल तर. सो आता आम्ही ते कैलासगिरी नंतर करणार आहे. आधी 1080 पार्कला जाणार आहे, मग कैलासगिरी, त्याच्यानंतर सिमाचलन टेम्पल. सो चलो 9:30 वाजलेत आता. पार्क. येस. सो आता आम्ही पोहोचलो 1080 पार्कला. 1080 पार्कचा जो मेन एंट्रन्स आहे त्याच्या अपोजिटलाच हे कार पार्किंग आहे. 3XOच्या मागे 3XO आलेली आहे. माहिती तिथं सावली तिथं नाही का इथे? हा, इकडच्या बाजूला पण आहे. नाही इथं आहे, इथं सावली झाडाखाली इथं एकदम पार्क आहे ना हे. पण या पार्कचं वैशिष्ट्य म्हणजे इथून बीचचा व्ह्यू दिसतो मस्त पैकी. खाली जायचं ना आपल्याला. हो, जायचंय ना. सो लेट्स गो. फ्लोर वाईज आहे, वरचा मग इथं खाली. चलो. मस्त रे. काय भारी व्ह्यू आहे. ड्रोन शॉट घ्यायचं का? नाही चला. दगड आहेत सगळे. क्रॅश लँडिंग म्हणजे क्रॅश लँडिंग. सो ही आहे 1080 बीच. आणि या बीचवरती हे जे मोठं शिप बघू शकताय तुम्ही, हे बांगलादेशी कार्गो शिप आहे. हे ऑक्टोबर 2020 मध्ये जे स्टॉर्म होतं, वादळ आलं होतं, तर त्या वादळामध्ये हे भरकटलं होतं आणि इकडे विशाखापट्टणमच्या इकडच्या या बीचवरती आलं होतं. खूप ट्राय केलं की याचं इंजिन चालू करून याला परत समुद्रात नेता येईल का म्हणून, पण ते काही झालं नाही बहुतेक. त्यामुळे ते इथंच ठेवले. आता या शिपचे जे ओनर आहेत इथले, तर त्यांनी असं डिसाईड केले की आता इथे ते प्रायव्हेट फ्लोटिंग रेस्टॉरंट चालू करणार आहेत या शिपमध्ये. सो या 1080 पार्क बीचचं हे एक वैशिष्ट्य आहे की हे जहाज आणि ते पाहण्यासाठी बरेचसे लोक इथे येत असतात. त्याचप्रमाणे आम्ही पण तेच पाहण्यासाठी इथं आलेलो आहोत. सो आमच्या अंकिताची एक इच्छा होती की जिमला स्टार्ट करायचं असेल मला तर मी ओपन जिम्सपासूनच स्टार्ट करेल. सो फायनली तिला ओपन जिम भेटली, ते पण कुठं वायजाग. सो ही ओपन जिम आहे आपल्या 1080 पार्क वायजागमधली. चला लेट्स गो.
सो आम्ही टेनेटी पार्कला जाऊन आलो आणि आता चाललोय कैलासगिरीला. सो हे ते हिल आहे, याच्यावरती जायचंय. हे समोर दिसते, हे ब्लू कलरचं इथे हा रोपवेचा आहे. रोपवे. चलो, पार्किंग इथं खालीच आहे रोडला, सो काही इश्यू नाही. फायनली तिकीट आहे. खूप मोठी रांग होती तरी आम्ही लवकर आलो बरं का. असं काय आता टेन्शनमध्ये माझ्या वर्थ केस होत नव्हतं तसं. केस उभे राहिलेत तुझे. हां, चलो, सो ठीक आहे. 3 तिकीट करतो 3 पीपल. पर हेड 100 रुपीज, 200 रुपीज तिकीट आहे रोपवेचं जाण्याचं आणि येण्याचं. चलो, चाइल्ड 4 ते 7 वर्ष मी 100 रुपीज. हां, अंकू 3 वर्षाची. चला पुढं. चलो चला. लाईन बघा. Let's go. ओके, सो बसलोय आम्ही आता, चाललोय जिप लाईन मध्ये. अंको हार्टबीट वाढले का? आई शपथ. हे बघा, तुम्ही बघू शकता इथं वायझॅक सिटी पूर्ण दिसते आपल्याला. आणि इकडे बे ऑफ बेंगॉल. काय मस्त वाटतंय. आणि अंकिताचे हार्टबीट वाढलेले आहेत. बाय रोड आलो तर इथून येत आहे. ओके, सो बाय रोड आलो तर इथून ना आपण. बाय रोड टोटल 5 मिनिटाचंच आहे हा राईड. सो आलो आपण आता. चलो ठीक आहे, चलो आलो आम्ही आता इथे टॉपला. हा, लय भारी मग. हा, हा ना. ओके, सो चालले बघा ते रिटर्नला. ओके, सो आलो आम्ही इथे वरती. लय जबरदस्त भूक लागली. सो चला बाबा जेव काय ते ब्रेकफास्ट करतो. चला आतमध्ये जातो. ओके, सो आम्ही तर काय इथे जीप लाईनचं तिकीट वगैरे काढले नाही. सो इथून एंट्री आहे जीप लाईनला आणि सायकलिंगसाठी. दाखवतो थोडंफार जेवढं व्यवस्थित दिसतं तसं.
ओके सो आता आम्ही निघालोय परत. चलो लो बेबी पीपल. ओके घाबरली काय अंकिता जोडीदार तुझी लो बीपी. नाही मी मला काय वाटतच नाही. हा बरोबर आहे. तुटते आता हे तुटते. कुठे आल्यावर का रे स्टेशन. स्मिता घाबरली येत आणि काय माहीत. इथं थोडी वेळ. ओके फायनल वी रिच नॉट येत. नॉट येट. सो टेक केअर करा की रिटर्न येताना तुमच्याकडे तिकीट अवेलेबल असणं गरजेचं आहे. अदरवाईज यू हॅव टू टेक 5 तिकीट वन्स अगेन. चलो बाय. सो चला रोपवे डन. आता चाललो आम्ही खाली. येताना अशी लाईन असते. भरपूर लाईन होती आम्ही येताना पण. ओके सो कैलासगिरीला आम्ही व्हिजिट करून आलो आता. सो आता दुपारचे 1-1:30 वाजला आहे. पावणे एक झाले. सॉरी 1:15 झाला आहे. सो लंच करतो आम्ही. एक निलहरी आंध्रा थाळी म्हणून फेमस इकडे टिफिन म्हणतात रेस्टॉरंट हॉटेलला. सो तिथे जातो आम्ही आणि लंच करतो. सो देतो तिथे गेल्यावर तुम्हाला डिटेल्स. किती किलोमीटर आहे इथून. 8 किलोमीटर आहे का. ओके सो आफ्टर लॉंग टाईम बरं चालत आलो आम्ही ॲक्च्युली इथे जेवायला आला. हे खूप फेमस रेस्टॉरंट किंवा हॉटेल म्हणता येईल. आम्ही रेग्युलर फॉलोवर आहोत रिझॉर्ट एक्सप्लोरचे. सो त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सजेस्ट केलं होतं जर वायझॅकमध्ये आले तर तुम्ही नक्की इथे येऊन जेवण करायचं. सो चला तर मग जाऊ आतमध्ये. ओके सो हा एंट्रन्स आहे. आतमध्ये जाऊ आपण आता. आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे का नाही माहीत नाही पण चला जाऊ. आम्ही थालीची ऑर्डर केली व्हेज थालीची. आणि एवढा मोठं हे काय पापड. एवढे मोठे पापड. फक्त कसं लागतं. ठीक आहे. आंबट आहे थोडी. हां थोडी वेगळी टेस्ट आहे. हो वी आर वेटिंग फॉर थाली. लेट्स सी. रेडी आहे दोन तशी काय झालं अख्खं डोकं जाम ये पॉटल्स फ्राई, मिक्स वेज करी, जयपुर वेज जयपुर स्पेशल करी, लेडी फिंगर करी, ओके. दाल, आलू फ्राई, एक गोट पचड़ी, किसका रहता है ये? रोटी, दोंडकाय पचड़ी.
Okay. So this is फ्लेवर राइस this is unlimited. हाँ This is unlimited. आता व्हाईट राईस येईल आणि सांबार येईल. White rice and White rice, sambar. सांबार रसम This one? इसमें वाटरमेलन ये बनाना स्वीट कॉर्न कर्ड And this one? पान पान. पान आहे. Oh, बघा पान पण आलं थालीमध्ये. दिस इज वन ऑफ द सरप्राईज. हां की बाबा पहिली अशी थाळी आहे त्याच्यात ज्या गुलाबजाम गायब झाले. पान आहे हे म्हणता म्हणता तिथला गुलाबजामुन गायब झाला. हा, कसा वाटला आंध्रा मेसचा गुलाबजामुन? फंटास्टिक. ओके. गोडे गुलाबजाम गोडच असणार ना. आतू गोड. यस. बस गरम गरम खाणं नंतर. सो आता परत मी ट्राय करतो. हे भाजी, हे इथे एक भाजी, थोडं दही. बटाट्याची पण भाजी टाक, चटणी पण टाक, लोणचं पण टाक. व्हेरी लोन. ती कारम पावडर खाऊन बघ. नको बाबा. नको का? काय डाएट बीट काय नसतो मित्रांनो. यांना राजकारण माइंडेड. खाली ठेवते. भाजीत करत खाली ठेवते. हां. तर आता आम्ही आंध्रा स्पेशल थाळी खाऊन आलो. तर मी गाडीतूनच ठरवलं होतं की मला खायचं नाहीये, ग्रेट. का माहित नाही. हां. तर मी तिथे गेले, मग आम्ही बसलो वगैरे. तर पप्पानी मागवलं. तर पप्पाच्या तिथलं 2-3 बाईट्स खाल्ले मी. तो लाईक माझा मूड असा एकदम चेंज झाला की मला पण खावंसं वाटलं. मी फर्स्ट टाइम अशी थाळी खाल्ली आहे जी पूर्ण फिनिश केली. एवढ्या आवडीनं. हा, ते पण एवढ्या आवडीने. आणि म्हणजे विशेष की सगळ्या भाज्या होत्या त्याच्यामध्ये. फक्त सगळ्या भाज्या आणि भात, सुक्या भाज्या. सगळ्या हां. भाज्या खाल्ल्या. भेंडी. सगळ्या भाज्या. सगळं खाल्लं मी. काय काय झालं काय माहिती भाई मला. निघाली होती. परनी खाली होती. छान वाटली ना पण. मस्त मस्त. काय ज्यूस होता तो. Watermelon वॉटरमेलन juice. भाज्या पण, चटण्या पण, मस्त. सगळंच भारी होतं. ऍक्च्युली अंकिताला थाळी खायची नव्हती म्हणून Yes. तिने जिरा राईस We have आणि to go दाल straight तडका ना? मागवला होता. Straight ना? हा येस. पण आम्ही तो हा. जिरा राईस दाल पार्सल तडका घेतलं का? पार्सल करून घेतलं. संध्याकाळची सोय आहे बाबा ती. तो कॅन्सल करून थाळी मागवली आम्ही दुसरी. विचार करण्याची गोष्ट होती. मस्त. म्हणजे इतकी छान थाळी होती. थँक्यू. विजा टू एक्सप्लोर. येस. Yes. येस. सो आता आम्ही चाललोय आरके बीच कडे. नाही सीमाची काय आरके बीचला जायचंय. फर्स्ट आर्किटेक्चर. ओके ओके. इथे जाता आपला. जाताच आहे ना ते. मला वाटलं आपल्या हॉटेलच्या समोरचा रे. नाही नाही. हेडफोन मध्ये रे तू. अपकमिंग स्टार आहेत बाळा ते. त्यांना त्रास देऊन चालत नाही. तुझ्या एक लक्षात आलं का म्हणजे आपण बघ कुठं पण गेलो, हां. सिटीमध्ये झालं किंवा सिटीच्या बाहेरून झालं, हां. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडच झाड आहे. हो. आहे की नाही? तो एक्सप्रेस हायवे का असं कुठलं का असेल नाही एक्सप्रेस हायवेला नव्हते रे एवढे असे. म्हणजे कसे दोन्ही बाजूला असे जे सावलीचे आपल्या पुण्यामध्ये जसं कोरेगाव पार्कला आहेत ना झाडं, तशा टाईपचे इथं कुठं पण म्हणजे सिटीमध्ये जाऊ दे, त्या बीच रोडला जाऊ दे. सो हायवेवरून आम्ही लेफ्ट घेतला आणि थोडासा घाट आहे, छोटा आहे जास्त नाही. हे बघ ह्या पायऱ्या आहेत इकडून. हां. जर या पायऱ्याने जर तुम्हाला जायचं असेल तर
साधारणपणे 1000 पायऱ्या आहेत या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी. जय केरला ट्रिप, जय मुन्नार. मुन्नारच्या आठवणी अरे बाबा, असं टर्न घेतले का धाकधुकच होते मला तर. कार 30 रुपये. मी चष्मा घातल्यामुळे मला सावली थंडगार दिसते. वाटतं, सावली दिसते. ऊन आहे म्हणजे. थंडगार पायऱ्यांनी जायचं असेल तरी दोन्ही साईडला खूप सारे झाडं आहेत, सावली आहे, त्याच्यामुळे एवढं काही वाटत नाही. इकडे 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 इकडच्या साईडला जायचं आपल्याला. सो इथे एंट्री आहे. कारसाठी 30 रुपये एंट्री फी. ऑनलाईन आहे का विचार? ऑनलाईन सो ऑनलाईन साठी 30 रुपीज आहे. ऑनलाईनसाठी 30 रुपये. चलो डन. चिठ्ठी जपून ठेवा, येताना मागितले तर परत द्यावं. आपला कधी पण प्रॉब्लेम होत असतो. किती थंड थंड आहे ना. कशाला AC लावायची. हे बाबा. सो आपल्या सगळ्यांना भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपाची गोष्ट तर माहितीच आहे. सो ती गोष्ट ज्या ठिकाणी घडली ते हे ठिकाण. इथे म्हणजे हिरण्यकश्यपू जसं भक्त प्रल्हादाला त्रास देत होता, मग भक्त प्रल्हादानी विष्णूचा धावा केला आणि विष्णू भक्त प्रल्हादाला वाचवण्यासाठी इथे नृसिंह रूपात आले. त्या नरसिंह रूपामध्ये त्यांनी हिरण्यकश्यपूचा वध केला, अशी ही ती गोष्ट आहे. आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर भगवान विष्णूची मूर्ती आहे, पण ती मूर्ती पूर्णपणे चंदनाच्या लेप लावलेल्या ह्याच्यामध्ये आहे. कारण असं समज आहे की जेव्हा विष्णूंनी याला हिरण्यकश्यपूचा वध केला तेव्हा ते खूप क्रोधामध्ये होते आणि त्यांचा क्रोध शांत करण्यासाठी भक्त प्रल्हादांनी त्यांना चंदनाचा लेप लावला होता. मग त्या याच्यामधून आता तिथे वर्षभर त्या मूर्तीला चंदनाचा लेप लावूनच ठेवलेलं असतं. फक्त वर्षातून एकदा म्हणजे अक्षय तृतीयेला आपल्याला मूर्तीचं मूळ रूपात दर्शन करता येतं. सो अशी ही जागा, असं हे मंदिर. मंदिराचा परिसर तसा खूप मोठा आहे. कन्स्ट्रक्शन पण चालू असलेलं दिसतं इथे आणि रस्ताही चांगला आहे येण्यासाठी. फक्त मंदिराचं टायमिंग दुपारी कसं आहे, मंदिर बंद असतं, 4 वाजता ओपन होतं. तुम्ही तिकीटचे पासेस आहेत तिथे 300 रुपये, 200 रुपये किंवा फ्रीमध्ये असं पण तुम्ही जाऊ शकता. जर घाई असेल तर 300 रुपयाचा पास काढून लगेचच मंदिरात जाता येतं, दर्शन घेता येतं. सो आता दर्शन तर झालेलं आहे आमचं. आता आम्ही जातो परत थोडंसं रूमवरती. बीचमध्ये काही खेळलेलं नाही आहे. सो आता तिथे जाऊन थोडीशी मजा मस्ती आणि मग उद्या रिटर्न टू पुणे. चलो बाय बाय. थर्ड टाइम टाकी फुल करतोय आणि फर्स्ट टाइम इंडियन ऑइलचं डिझेल टाकतोय. डिझेल गुड इव्हनिंग. सो संध्याकाळी आम्ही बीचला वगैरे फिरून आलो. आजच्या दिवसामध्ये काय काय आम्ही ॲक्टिव्हिटी केल्या आहेत त्या तुम्हाला सांगितलेलंच आहे. सो संध्याकाळी परत आम्ही इकडे बीचला गेलो, फिरून आलो
आणि त्यानंतर रूमवर आलो मस्तपैकी नेटफ्लिक्स ॲमेझॉन लावून पिक्चर बघत बसलो आणि आता स्विगीवरून ऑर्डर केली. स्विगीवरून नाही राष्ट्रपाल. मग आपण जे थांबले ना हां बीच फ्रंट त्यांचं हां. रेस्टॉरंट आहे, ते त्यांच्याच रेस्टॉरंटमधून मागवतात. हो का? स्विगी नाही करत. ओके ओके ओके. सो हाऊ इज द टेस्ट? नाईस. सगळ्यांना वाटत असेल की काय रोज उठतात दाल तडका राईस मागवतात, पण दुपारचं एवढं जास्त जेवण होतं आणि परत संध्याकाळी काही ना काही चालूच असतं. दिवसभर तर तोड चालूच असतं. राष्ट्रपाला जेवण पाहिजे असतं म्हणून फक्त आम्ही मग हे मागवतो. अँड दॅट्स ट्रू. त्याचं कसं वजन वाढवता येईल जे त्याने खूप कष्ट घेऊन कमी केलं एवढंच आमचं लक्ष आहे म्हणा, है ना? थोडंसं लाईट खावं फक्त रात्री म्हणून मग दाल तडका आणि राईस मागवलंय. बाकी जेवण करून घेतो आम्ही आता. आणि आपली जी ट्रिप होती पुणे टू विशाखापट्टणम टपट म्हणतो. सो उद्या आपला प्रवास असणार आहे विशाखापट्टणम टू हैदराबादला स्टे असेल आपला आणि त्यानंतर पुढे हैदराबाद टू पुणे. सो चला आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू आणि भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. चॅनलवर नवीन आला असाल, व्हिजिट केली असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो टिल देन सबस्क्राईब करा. गुड नाईट.